विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आपल्यासोबत आहे। सर, हे पोस्टर्स बघितले, हे सगळं बघितलं, हे अधिवेशन वादळी होणार असं दिसतंय। बिलकुल होणार, कारण ह्याच्यातले विषय जर तुम्ही बघितले, शेतकऱ्यांचे विषय आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, ड्रग्सचे कारखाने खुलेआम चालू आहे या महाराष्ट्रात त्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, राजकीय स्थिती काय आहे, हे लोक आम्हाला नाव ठेवत होते 3 पक्षाचं सरकार, तुमचं 3 पक्षाचं कुठं चाललं, भुजबळ काय बोलतात, विखे पाटील काय बोलतात, शंभूराजे काय बोलतात, बघितलं पाहिजे ना काय स्थिती आहे तुमची। आणि मग या सगळ्या विषयावर कोरडे ओढणं तर आमचं काम आहे। 3 इंजन दाखवले, फडणवीसांचं इंजन पुढे आहे। जाऊ शकतं, त्यांच्या पक्षाचे जास्त आमदार आहेत ना, तरी त्यांना त्यांच्या अंडर काम करावं लागतं, दुसऱ्याच्या अंडर। कुठले कुठले मुद्दे या संपूर्ण अधिवेशनात चर्चेले जाणार, कुठल्या मुद्द्यांवरून तुम्ही जाब विचारणार आहे सरकारला? हे पहा, आम्ही इथं हे आमचा अजेंडाच आहे। शेतकरी हा फर्स्ट प्रायोरिटीचा अजेंडा आहे, आणि मग शेतकऱ्यांना मदत, कायदा सुव्यवस्था, औषधाची स्थिती, आरोग्याची स्थिती या महाराष्ट्रातली, बदल्यामधला भ्रष्टाचार, असे अनेक विषय निघतील। नागपूर अधिवेशन होतच असतं असं मजेदार, जोरदार, धमाकेदार। राजकीय वातावरण तापलेलं असेल, गारवा आहे सध्या, पण राजकीय किती गारवा असो, अधिवेशन गरम होईल, एकदम कडक। उद्योग बाहेर जात आहे, तुम्ही उद्योगाचाही मुद्दा लिहिला, पुणे जिल्ह्यातला एक उद्योग बाहेर जाण्याच्या स्थितीत आहे असं म्हणताय। पुणे जिल्ह्यातले मागच्या सरकारनंतर तर गेलेलेच आहे, पण आता अमरावतीचा आलेला एक उद्योगसुद्धा बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळे हे सरकार करतं काय बरं? ते उद्योग गेल्यानंतर सांगितलं होतं आम्हाला महाराष्ट्रात नवीन उद्योग आणू, कोणता आला या वर्षभरात? कोणतं इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात झालं? नागपूरला झालं का, संभाजीनगरात झालं का, पुण्यात झालं का, मुंबईत झालं का? तर नाही, हे उत्तर येतं। मला वाटतं हे उद्योग विभाग असेल किंवा हे सगळे विभाग नुसते उद्योगात गुंतलेले आहे, उद्योग आणण्यात कोणीच गुंतलेलं नाही आहे। शेवटचा प्रश्न म्हणजे आरोग्य विभागावर जास्त टीका जी आहे ती ठाकरे गटाकडनं होताना दिसते। अशी आम्ही कोणाला व्यक्तिगत टीका वगैरे अशी नाही आहे, जी खरी आहे ती आम्ही मांडू। आरोग्य विभागाच्या तक्रारी आमच्याकडे आहेत, अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झाला आहे, औषध खरेदी होत नाही आहे, हापकिनला सुद्धा निधी दिला गेला नाही, नवीन जे मंडळ स्थापन केलं त्याच्याकडून सुद्धा खरेदी झालेली नाही, आणि मग जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी आवाज उठवणं काय, त्यात काय वाव आहे? म्हणून काय आरोग्य विभागाला आम्ही टार्गेट करतो? बिलकुल करू आरोग्य विभागाला टार्गेट, कारण जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।